ना? हा ओके येते सर. ओके ओके. नमस्कार, मी विवेक खांडेकर. मी सध्या ऍडिशनल PCCF सोशल फॉरेस्ट्री पुण्याला काम करतोय आणि आज आपला विषय आहे MCS पे रूल्स 1981. ठीक आहे. हे जे रूल्स आहे, जे MCSR महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स आहे आपले, त्यातले बरेचसे रूल्स आहे, वेगवेगळे चॅप्टर्स आहे, वेगवेगळे रूल्स आहेत. त्याच्या अगोदर एक बॉम्बे सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स होते, नंतर ते रिपील झाले आणि त्यांच्या ठिकाणी हे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स आले. तर हे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस जे रूल्स आहे, सगळ्यात पहिले कोणतेही आपण जेव्हा रूल्स वाचतो तेव्हा त्यांची ऍप्लिकेबिलिटी बघायची असते, की आपण कुणावरती हे रूल्स अप्लाय करू शकतो. तर हे जे रूल्स आहे, हे रूल्स महाराष्ट्राच्या एम्प्लॉईज वरती, जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यावरती ऍप्लिकेबल आहे. मग ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या स्वतःच्या सर्व्हिसवर असो किंवा ते इतर कुठेचं काम करत असतील, उदाहरणार्थ डेप्युटेशन वगैरे, तरी देखील ते ऍप्लिकेबल राहतील. नाव ह्याच्यामध्ये कोणतेही आपण रूल ऍक्ट, कोणतीही गोष्ट जर आपण विचारात घेतली तर सगळ्यात आधी ऍप्लिकेबिलिटीच्या नंतर दुसरा पार्ट जो आपल्याला बघायचा असतो तो असतो डेफिनेशन, म्हणजे परिभाषा. आता ही जी परिभाषा आहे याच्यामध्ये आपल्याला नीट वाचलं पाहिजे, कारण ती हे डिफाईन करते की कोणती गोष्ट काय आहे, कुणावर ते काय ऍप्लिकेबल आहे. तर हे जे आपले MCSR पे रूल्स आहे 1981, याच्यामधले जे डेफिनेशन मधले इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. त्यात सर्वात पहिले जी गोष्ट डिफाईन्ड आहे आणि इम्पॉर्टंट आहे ती आहे ड्युटी, कर्तव्य, कर्तव्य कालावधी. तर ड्युटी म्हणजे काय? ड्युटी म्हणजे जी गोष्ट तुम्ही आपलं कर्तव्य करताना सामान्य बुद्धीनेच विचार केला तर कर्तव्य करताना आपण जी काही गोष्ट करतोय, जे कर्तव्य आपल्याला कराव्याची अपेक्षित आहेत त्या ड्युटीमध्ये, त्या पोस्टमध्ये, ते सर्व तुमच्या, आणि जे गव्हर्नमेंटच्या ऑर्डर थ्रू झाले ते सर्व गोष्टी तुमच्या ड्युटी किंवा तुमच्या कर्तव्य कालावधीमध्ये समाविष्ट आहे. आता उदाहरणार्थ, तुम्ही जर गव्हर्नमेंटच्या ऑर्डर दिलं गेलं, तुम्ही जॉईन झाला आणि प्रोबेशन तुमचं सुरू झालं, ते सर्व प्रोबेशनचा पिरियड तुमची ड्युटी आहे. तुम्ही कुणीतरी प्रॉपरली ऍडमिनिस्ट्रेटिव्हली लीगली सँक्शन केलेली जी तुमची लीव्ह आहे, सुट्टी आहे, ती पण ड्युटी आहे. तुम्ही एका पोस्टवरून दुसऱ्या पोस्टवर जे जाऊन राहिला आहात, जॉईनिंग टाइम घेतला आहे, ती पण ड्युटी आहे. जी गोष्ट तुम्ही ट्रेनिंगसाठी एखाद्या ट्रेनिंगवर तुम्हाला पाठवलं गेलं, परत नोट करा, तुम्हाला गव्हर्नमेंटनी ऑर्डर दिला, तुम्ही त्या ह्याच्यावरती गेला ट्रेनिंगवर, तर ती पण ड्युटी आहे. आता उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या कोर्सला तुमची स्वतःची इच्छा आहे की तुम्ही जाऊन त्याला जॉईन कराल, केलाय, आणि तुम्ही तरीही जाता, तर ती काही ड्युटी नाही होणार. ती ड्युटी मग तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही सुट्टी घेऊन त्याला जॉईन कराल. ठीक आहे. सो दिस इज फर्स्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर डेफिनेशन, परिभाषा. त्यानंतर फर्स्ट अपॉइंटमेंट म्हणजे काय? फर्स्ट अपॉइंटमेंट म्हणजे तो अपॉइंटमेंट ज्याच्यापूर्वी तुमची गव्हर्नमेंटची कोणतीही सर्व्हिस अस्तित्वात नव्हती, तुम्ही त्याचे गव्हर्नमेंटचे कर्मचारी नव्हता शासनाचे, आणि ज्या दिवशी पहिल्यांदा तुम्ही शासनाच्या सेवेत रुजू झाला, दॅट इज युअर फर्स्ट अपॉइंटमेंट. नाउ व्हॉट इज फॉरेन सर्व्हिस? आता ही फॉरेन सर्व्हिस म्हणजे याचा अर्थ हा नाही की तुम्ही कॅनडाला किंवा USA ला जाऊन तुम्ही काही केलं म्हणून ती फॉरेन सर्व्हिस होते. फॉरेन सर्व्हिस म्हणजे जेव्हाही तुमचं जे सॅलरी आहे ती जेव्हा स्टेटच्या फंडमधून किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या फंडमधून आपण पे नाही करत, कोणत्या इतर फंडातून ती पेमेंट होतं, तेव्हा त्याला आपण फॉरेन सर्व्हिस म्हणतो. ठीक आहे. आता याचं उदाहरण म्हणजे, उदाहरणार्थ
गव्हर्नमेंटने तशी मुभाही दिला होता मध्ये, की गव्हर्नमेंटचा एखादा जो कर्मचारी असतो तो कोणत्या तरी एका रेप्युटेड एनजीओ मध्ये जाऊन सर्व्हिस करू शकतो न, त्याचं जिथे त्याला ती सॅलरी भेटेल ती सॅलरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा स्टेटच्या फंडातून नाही जाते, ज्याला आपण कन्सॉलिडेटेड फंड म्हणतो, मग ती झाली फॉरेन सर्व्हिस. उदाहरणार्थ काही स्वायत्त संस्था आहेत. उदाहरणार्थ माझं उदाहरण घेतलं तर मी गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये इंडियन काउन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च अँड एज्युकेशन, जे FRI आपण म्हणतो, FRI त्याचा पार्ट आहे त्या ICFRI, तिथे गेलो. ती एक सोसायटी होती. ती सोसायटी मला जेव्हा पेमेंट करत होती तेव्हा ती गव्हर्नमेंटचे फंड नव्हते, ते त्या सोसायटीचे स्वतःचे फंड होते. आणि म्हणून ती जी माझी सर्व्हिस होती ती फॉरेन सर्व्हिस म्हणते. आपण एक म्हणतो खूप लुजली टर्म्स मध्ये गझेटेड सर्व्हिस. व्हॉट इज गझेटेड सर्व्हिस किंवा गझेटेड सर्व्हंट? गझेटेड सर्व्हंट ते आहे ज्यांच्या बाबतीमध्ये शासन, नोट करा शासन व्यतिरिक्त इतर दोनचं कोणी नाही, ज्यांची अपॉइंटमेंटची गझेट नोटिफिकेशन शासन इश्यू करते ते गझेटेड आहे. ज्यांच्या बाबतीमध्ये शासन व्यतिरिक्त इतर लोक गझेटमध्ये पब्लिकेशन करतात ते नॉन गझेटेड आहे. एक इम्पॉर्टंट पार्ट असा आहे लिएन, हे तुम्ही खूप ऐकलं असेल लिएन, ह्याच्यासाठी दुसरा शब्दही नाही आहे. लिएन म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीसाठी रिक्रूट झाला, एका परमनंट पोस्टवरती तुमचा जो हक्क आहे त्या पोस्टवरती तुमचा जो हक्क, जरी तुम्ही इतर जागी सर्व्हिस करत असाल तरी तो हक्क, कारण तुम्हाला गव्हर्नमेंटने एका परमनंट सर्व्हिसमध्ये घेतला आहे, त्याच्यासाठी जो तुमचा हक्क आहे अबाधित राहतो, त्याला आपण लिएन म्हणतो. उदाहरणार्थ एक माणूस RFO म्हणून जॉईन झाला आणि तो डेप्युटेशन वरती कुठेतरी इतर संस्थांमध्ये गेला. उदाहरणार्थ FRI मध्ये गेला, वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला गेला, स्टेटच्या कोणत्या इन्स्टिट्यूटला गेला, पण त्याला रिक्रूट गव्हर्नमेंटनी ओरिजिनली RFO म्हणून केलं होतं. म्हणून तो आजही त्याची जी लिएन आहे, म्हणजे हक्क आहे, की तो जर त्या सर्व्हिसमधनं जो सध्या करतोय त्यातनं परत आला तर तो परत RFO म्हणूनच जॉईन करेल. त्याला आपण म्हणतो त्याची लिएन आहे त्या पोस्टवरती, एका परमनंट पोस्टवरती. ठीक आहे. आता ह्याच्याशीच निगडीत पुढचा आला परमनंट पोस्ट. परमनंट पोस्ट म्हणजे काय? परमनंट पोस्ट म्हणजे ती पोस्ट ज्याच्याकरता पे स्ट्रक्चर फिक्स्ड आहे पण त्याच्यासाठी कालावधी फिक्स नाही आहे. म्हणजे ती पोस्ट साठी कोणता एक कालावधी निश्चित नाही आहे की हे 4 वर्षासाठी, 5 वर्षासाठी, 10 वर्षासाठीच ती पोस्ट राहणार आहे. ती पोस्ट सतत चालेल, अनवरत चालेल आणि तिच्यासाठी एक पे स्ट्रक्चर फिक्स्ड आहे. आणि ह्याच्या ठीक अपोजिट आहे टेम्पररी पोस्ट. टेम्पररी पोस्ट म्हणजे ती पोस्ट ज्याच्यासाठी पे स्ट्रक्चर तर आहे पण तिच्यासाठी कालावधी निश्चित आहे. म्हणजे एखादी पोस्ट आहे जी क्रिएट केली गेली एक 5 वर्षासाठी, 4 वर्षासाठी, तिचं पे स्ट्रक्चर फिक्स्ड आहे पण तिचं त्या 3 वर्ष किंवा 4 वर्षाच्या पुढे तिचं जीवन नाही किंवा तिचं अस्तित्व नाही, तर ती टेम्पररी पोस्ट आहे. त्याचं एक उदाहरण आहे तुमच्याकडे वनमजूर. आपल्याकडे वनमजूर आहे ते सुपरन्युमरी आपण म्हणतो, आणि तो वनमजूर जेव्हा रिटायर होतो तेव्हा त्याच्याबरोबर ती पोस्ट संपून जाते, ती काही परमनंट नाही आहे. आपण ही खूप गोष्ट लोकांना समजतही नाही आणि ते लूजली यूज पण होते. 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. व्हॉट इज सबस्टॅन्टिव्ह सर्व्हिस आणि व्हॉट इज ऑफिशिएटिंग सर्व्हिस. सबस्टॅन्टिव्ह म्हणजे ज्या गोष्टीसाठी तुम्ही रिक्रूट झाला, जी तुमची परमनंट पोस्टवरती तुमची सर्व्हिस आहे, ती म्हणते सबस्टॅन्टिव्ह सर्व्हिस. ज्या गोष्टीसाठी तुम्ही रिक्रूट झाला पण दुसरी गोष्ट करताय
एखाद्या ठिकाणी जाऊन डेप्युटेशनवर तुम्ही काम करताय किंवा इतर संस्थांमध्ये इतर कोणतं काम करताय, ती म्हणावते ऑफिशिएटिंग पोस्ट. आता उदाहरणार्थ, मी सीसीएफ पुणे असताना जर मला ऍडिशनल पीसीसीएफ वर्किंग प्लॅनचा चार्ज दिला गेला, तर माझी जी सबस्टॅन्टिव्ह पोस्ट आहे, जी माझी मूळ पोस्ट आहे, ती होती सीसीएफची, आणि मी ऑफिशिएटिंग होतो तात्पुरत्या स्वरूपात ऍडिशनल पीसीसीएफ वर्किंग प्लॅनसाठी. तर हा डिफरन्स आहे सबस्टॅन्टिव्ह आणि ऑफिशिएटिंग साठी. मग सबस्टॅन्टिव्ह पे, जी सबस्टॅन्टिव्ह काम तुम्ही करता, या सबस्टॅन्टिव्ह तुमची जी पोस्ट आहे त्याच्यासाठी जी पे निर्धारित आहे ती सबस्टॅन्टिव्ह पे आहे. जिथे तुम्ही ऑफिशिएट करायला गेला, म्हणजे ऍडिशनली काही काम करायला गेला किंवा दुसरं काही काम करायला गेला, ती तुमची ऑफिशिएटिंग पे आहे. या दोघांमध्ये एक संबंध असतो ऑफिशिएटिंग पे आणि सबस्टॅन्टिव्ह पे मध्ये, ते आपण नंतर बघू. जेव्हा आपण रूल नंबर 10 आहे, जेव्हा आपण पहिल्यांदा कोणत्या गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसमध्ये जॉईन होतो आणि एका पर्टिक्युलर पोस्टच्या पर्टिक्युलर पे स्ट्रक्चरमध्ये अपॉइंट होतो नेहमी, तर तुमची जी पहिली पे असणार ती नेहमी त्याच्या मिनिमम वरतीच फिक्स होईल. कारण प्रत्येक जो पे स्ट्रक्चर असतो त्याच्यामध्ये एक मिनिमम असतं, एक मॅक्सिमम असतं आणि मध्ये इन्क्रीमेंट्स असतात. तर जेव्हा तुमचं पहिल्यांदा तुमचं अपॉइंटमेंट होईल तेव्हा नेहमी ती मिनिमम वरती, जी त्या पे स्ट्रक्चरचे मिनिमम आहेत त्याच्यावरती सुरू होईल. जेव्हा आपण दुसऱ्या कोणत्या पोस्टवरती आपलं बाय प्रमोशन वगैरे अपॉइंटमेंट होतं, ज्याच्यामध्ये आपला ड्युटीचा जो स्कोप आहे तो वाढून जातो, रिस्पॉन्सिबिलिटीज वाढून जातात, तेव्हा जेव्हा ती पे फिक्स होते त्याच्यासाठी तो जो रूल आहे तो हा आहे की जो क्लास 2 हून खालच्या ज्या पोस्ट आहेत त्यांच्यासाठी, की जो तो लोअर पे जो ड्रॉ करत होता ज्यावेळी त्याचं प्रमोशन झालं, त्याच्यामध्ये एक इन्क्रीमेंट ऍड करायचं. इन्क्रीमेंट ऍड केल्याच्या नंतर जेव्हा त्याचं नेक्स्ट ज्याच्यामध्ये प्रमोशन झालं त्याच्यासाठी जो पे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये तिथे जी कोणती पे, म्हणजे त्याचं बेसिक, त्या ह्याच्यातला प्लस त्याचं जे इन्क्रीमेंट जिथे कुठे फिक्स होतं हायर साईडला, तिथे त्याचं आपण फिक्स करतो. म्हणजे लोअर पोस्टमध्ये जिथे तो घेत होता पे, तिथे नेक्स्ट इन्क्रीमेंट त्याच्या बेसिक पे मध्ये ऍड करतो. त्यानंतर हायर पे स्ट्रक्चर मध्ये आपण जातो. हायर पे स्ट्रक्चर मध्ये ह्याच्या दोघांहून जे बेसिक जो प्लस त्याचा इन्क्रीमेंट जे काही तो ड्रॉ करत होता, प्लस एक ऍडिशनल इन्क्रीमेंट ज्याला आपण नोशनल इन्क्रीमेंट म्हणतो, ते ऍड करतो. आणि हा जो सम येतो ह्याच्याहून मोठं जिथे कुठे नेक्स्ट पे स्ट्रक्चर मध्ये त्याचं येतं, तिथे आपण त्याला प्रमोशनच्या नंतरची पे फिक्स करतो. ठीक आहे. आता एक तुम्ही लक्षात घ्या की इन्क्रीमेंट आपण जे म्हणतो, तर ती जी इन्क्रीमेंटची डेट येते, आपण जनरली आता 1 जुलै फिक्स केली गेली आहे, पण ती इन्क्रीमेंटची जी डेट आहे ती अगदी नेक्स्ट 1 जुलैलाच येईल हे काही नक्की नाहीये. त्याला जी नेक्स्ट इन्क्रीमेंट आहे ती देय होते जेव्हा त्याला 1 वर्ष त्याच्या सर्व्हिसचे कंप्लीट होतात. हे एक वर्ष कसा गणला जातो, त्याला आपण म्हणतो त्याची क्वालिफाईंग सर्व्हिस झाली पाहिजे. तो 1 वर्षासाठी त्याच्यामध्ये ड्युटीवर असला पाहिजे. जर तो 1 वर्षासाठी त्याच्या इन्क्रीमेंट पासून ड्युटीवर नसेल, आता उदाहरणार्थ एक सांगायचं म्हटलं तर एखादा ग्रहस्थ ड्युटीवरून ऍब्स्कॉन्डिंग आहे किंवा गायब आहे, ऍबसेंट आहे, अनऑथराइज्डली ऍबसेंट आहे, तेव्हा त्याचा तो पिरियड आपल्याला नंतर डिसाईड करायचा असतो. आणि समजा तो पिरियड आपण डिसाईड केला की ही त्याला कोणत्याही प्रकारची सुट्टी जी वैध आहे ती आता त्याला ग्राह्य नाहीये, त्याला आपण म्हणतो डायज नॉन, तर ती त्याला ग्राह्य नसल्यामुळे त्याचा तो पिरियड आपण क्वालिफाईंग सर्व्हिसमध्ये नाही धरत आहे. मग त्याचं जे नेक्स्ट इन्क्रीमेंट येईल, समजा तो 3 महिने गायब होता
आणि 3 महिने गायब असताना त्याची ती सुट्टी आपण कोणत्याही प्रकारे मंजूर केलेली नाही आणि ती अजूनही आपण या तर म्हणू त्याला की क्वालिफाईंग सर्व्हिस नाहीये, तर मग त्याचं नेक्स्ट इन्क्रीमेंट जे येईल ते ज्या तारखेला त्याचं ड्यू होतं इन्क्रीमेंट त्याच्यापासून 3 महिन्यानंतर येईल. तर ही बाब लक्षात ठेवा की त्याची नेक्स्ट इन्क्रीमेंट 1 वर्षानंतर होतं, पण त्या 1 वर्षासाठी त्या माणसाचे कॉन्टिन्युअस सलग ऑथराइज्ड ड्युटी असली पाहिजे. नाही तर त्याला ती इन्क्रीमेंट 1 वर्षानंतर त्याच डेटवरती ड्यू नाही होणार. ठीक आहे. आता जेव्हा एखादा तुम्ही म्हणाल की एखादा माणूस आहे जेव्हा त्याला त्याच्या पे मध्ये काही ना काही चेंज होतो, उदाहरणार्थ तो एका पोस्टवरून सबस्टॅन्टिव्ह कॅपॅसिटीमध्ये काम करत होता. मी आधी सबस्टॅन्टिव्ह सांगितलं जे त्याचं मूळ पद आहे, आणि मग तिथून तो ऑफिशिएटिंग करायला दुसऱ्या पोस्टवर गेला. म्हणजे आता उदाहरण एक सांगायचं म्हटलं तर तो RFO किंवा ACF म्हणून काम करत होता आणि तिथून तो फॉरेन सर्व्हिसमध्ये एखाद्या कॉर्पोरेशनमध्ये गेला. आपल्याकडे फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, तिथे गेला आणि तिथलं पे स्ट्रक्चर त्याचं वेगळं आहे. ते पे स्ट्रक्चर त्याच्या सबस्टॅन्टिव्ह जे काही तो मूळ स्वरूपात जिथे होता तिथे त्याच्या इक्विव्हॅलंट असेल किंवा त्याच्याहून हायर असेल. अशा परिस्थितीमध्ये त्या माणसाला फ्रीडम असते, त्या कर्मचाऱ्याला, की त्यांनी आपला जो मूळ पगार आहे तेवढं घ्यावं किंवा ती जी ऑफर करते जिथे तो ऑफिशिएटिंग कॅपॅसिटीमध्ये गेला आणि हायर पोस्ट आहे तर त्याला त्या ऑफिशिएटिंग कॅपॅसिटीमध्ये जी पगार मिळते ती एक्सेप्ट करण्याचा मुभा त्याला असतो. ही इज फ्री टू चूज विच एव्हर इज बेनिफिशियल टू हिम. नाव बऱ्याचदा काय होतं की आपण तो माणूस ती पोस्ट संपली किंवा त्या पोस्टच्या स्ट्रक्चरमध्ये चेंज झाला आणि त्याला रिव्हर्ट केलं गेलं. तर अशा वेळी रिव्हर्ट करताना खालच्या पोस्टवर जिथे कुठे त्याचा फिक्स होईल पे तीच त्याला देय होईल. त्याची ती जी टेम्पररीली त्याला हायर जी सॅलरी मिळत होती ती त्याला नाही मिळणार. एक आणि तुमच्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये एक सांगायचं होतं की प्रोबेशनच्या बाबतीमध्ये गव्हर्नमेंटनी या रूल्समध्ये असं लिहिलेलं आहे की प्रोबेशनच्या दरम्यान त्याला पहिली इन्क्रीमेंट ड्यू होईल आणि त्याला मिळेल, पण बाकीचे इन्क्रीमेंट्स त्याला तेव्हा ड्यू होतील जेव्हा तो आपलं प्रोबेशन सक्सेसफुली कंप्लीट करून घेईल आणि त्याला एक कंप्लिशन रिपोर्ट इश्यू होईल. समजा त्या दरम्यान जर त्याचं प्रोबेशन काही कारणामुळे एक्सटेंड झालं, या तर तो अनसक्सेसफुली त्यांनी त्याचं कंडक्ट ठीक नव्हता, प्रोबेशन ठीक नव्हतं म्हणून त्याचं एक्सटेंड झालं, किंवा आजार वजार फॉर व्हॉट एव्हर रिझन त्याचं प्रोबेशन एक्सटेंड झालं, त्याला नेक्स्ट इन्क्रीमेंट तेव्हाच ड्यू होईल जेव्हा तो सक्सेसफुली त्याला कंप्लीट करून घेईल आपलं प्रोबेशन. ठीक आहे. आता बऱ्याचदा काय होतं की आपण पे मध्ये चेंज होतो काही लोकांच्या, जेव्हा त्यांना ऍज अ पनिशमेंट आपण अवॉर्ड करतो. उदाहरणार्थ 2 इन्क्रीमेंट त्याचे थांबवले गेले. आपण म्हणतो ना की त्याला त्याचे 2 इन्क्रीमेंट थांबवले. मग अशा वेळी त्या माणसाची जेव्हा पे फिक्स होते त्याला जोपर्यंत ऑर्डर आहे त्या कालावधीमध्ये त्याला इन्क्रीमेंट देय होत नाही तेव्हा त्याला इन्क्रीमेंट मिळणार पण नाही. पण जो ऑफिसर असा ऑर्डर करतो की त्याचं इन्क्रीमेंट थांबायचं बिकॉज ऑफ पेनल्टी, डिपार्टमेंटल आपलं ते इन्क्वायरी झाली, त्यानंतर आपण त्याचा एक ऑर्डर काढतो
डिपार्टमेंटल इन्क्वायरीच्या नंतर की त्याचे 1 इन्क्रीमेंट 2 इन्क्रीमेंट जे काही आहे ते थांबवले जातील. पण असा ऑर्डर पास करताना त्या ऑफिसरला जो ऑर्डर पास करतोय त्याला हे विवेक्षितपणे नमूद करावं लागतं की हे इन्क्रीमेंट जे आपण थांबवून राहिलोय याचा परिणाम त्याच्या पुढील वेतनवाढीवर होणार आहे किंवा नाही. जर पुढील वेतनवाढीवर नाही होणार तर समजा 2 वर्ष त्याचं इन्क्रीमेंट थांबवलं तर 2 वर्ष तो त्याला इन्क्रीमेंट नाही मिळणार, पण त्याच्यानंतरचं इन्क्रीमेंट त्याला असं मिळेल जणू हे 2 वर्ष आपण त्याचं इन्क्रीमेंट थांबवलंच नव्हतं. म्हणजे पण त्याला एरियस भेटणार नाही, त्या दरम्यानचे एरियस भेटणार नाही. त्याला तिसरं इन्क्रीमेंट जे भेटेल ते असं भेटेल ऍज इफ की त्याचं नॉर्मल कोर्समध्ये इन्क्रीमेंट चालू होत. पण जर त्या ऑफिसरनी ज्यांनी तो पेनल्टी शिक्षा लादली आहे त्यांनी असं जर मेन्शन केलं त्याच्यात, असं म्हटलं की ह्याच्या भविष्यावर होणाऱ्याच्यावर परिणाम करणारी असेल शिक्षा, तर मग त्या ग्रहस्थाला जे तिसरं इन्क्रीमेंट आहे ते मागच्या इन्क्रीमेंटच्या ठीक पुढचं भेटेल. मग त्याला एरियर्स पण भेटणार नाही, एरियर्स तर म्हणा भेटतच नाही, पण त्याला मागचे जे 2 इन्क्रीमेंट होते ते त्याला कायमचे गमवावे लागतील. म्हणून जेव्हाही असं रिव्हर्शन होतं, पे मध्ये काही पेवर परिणामकारक आपण ऑर्डर करतो शिक्षेच्या नंतर, तेव्हा त्याच्यामध्ये विवेक्षितपणे हे नमूद असतं की त्याचे जे काही इन्क्रीमेंट थांबवल्या जात आहेत त्या इन्क्रीमेंट्स टेम्पररी म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात रोखल्या गेल्या आहे की भविष्यावरती त्याला जे इन्क्रीमेंट मिळणार आहे त्याच्यावर परिणामकारक आहे. ठीक आहे. आता समजा उद्याला तुम्ही अपील केली या ऑर्डरच्या अगेन्स्ट मध्ये आणि अपील तुमच्या बाजूनी किंवा तुमच्या विरुद्ध लागू शकते. जर अपीलच्या नंतर ती बाब तुमच्या बाजूनी लागली आणि जो शिक्षेचा ऑर्डर होता त्याला सेट असाइड केलं गेलं, त्याला कॅन्सल केलं गेलं, तो आदेश रद्द झाला, तर ऑफकोर्स तुम्हाला जी सर्व देय इन्क्रीमेंट्स वगैरे होते आणि पे होती ती भेटेल. जर नाही झालं तर ऑफकोर्स तुम्हाला ती गोष्ट नाही भेटणार. पण जेव्हा कोणी माणूस शिक्षेच्या मार्फत त्याला हायर पोस्टवरून खालच्या पोस्टवरती रिव्हर्ट केलं जातं, त्याचं पदावनती होते, तेव्हा जो माणूस हा ऑर्डर करतो की त्याची पदावनती होऊन राहिली आहे त्याला हाही अधिकार असतो की तो हे मेन्शन करेल की त्याला खालच्या पदावरती किती पगार देय आहे. पण असा पगार जो तो हायर अथॉरिटी सांगते की खालच्या पदावरती भेटेल त्या अधिकाऱ्याला जास्तीत जास्त जी त्याला अलाउ करता येते पे, ती खालच्या ज्या पदावर तो रिवर्ट झालाय त्याच्या मॅक्सिमम पेक्षा जास्त करता येत नाही. म्हणजे केव्हाही जो डिपार्टमेंटल जी एन्क्वायरी आहे त्याच्यानंतर जी पगार देय असते त्याच्या बाबतीमध्ये जो ऑर्डर करणारा अधिकारी असतो त्याला विवेक्षितपणे नमूद करावं लागतं की ती पगार किती असेल. आता पे रूल्स मध्ये ही गोष्ट नाही आहे, पण जेव्हा सस्पेन्शन होतं तेव्हा देखील जो आदेश करणारा अधिकारी असतो त्याचा हा अधिकार असतो हे निश्चित करण्याचा की त्या सस्पेन्शनच्या पिरियडमध्ये किती पगार तुम्हाला देय आहे. कारण त्याच्यामध्ये निर्वाह भत्ता मिळतो सस्पेन्शनच्या पिरियडमध्ये 25%, 75%, 50%. सस्पेन्शनच्या पिरियडच्या नंतर तो अधिकारी असं म्हणू शकतो की तुम्हाला या दरम्यान जो दिले गेलेला निर्वाह भत्ता होता तो एवढ्यावरच थांबेल आणि ह्याच्या पलीकडे तुम्हाला काही नाही भेटणार. तर हे लक्षात ठेवाल की जेव्हाही कोणत्या पेच्या स्ट्रक्चरमध्ये
त्याच्या इन्क्रिमेंट्समध्ये किंवा त्याच्या मूळ स्वरूपामध्ये चेंज होतो, तेव्हा जो ऑफिसर त्या गोष्टीला शिक्षा म्हणून लादली गेली त्याचा ऑर्डर काढतो, त्याला हे नमूद करावं लागतं की ती पे तुम्हाला कशी ऍडमिसिबल होईल. जसं मी सांगितलं, जर इन्क्रिमेंट तुमचे थांबत असतील तर ते तात्पुरत्या स्वरूपाचे आहे की परमनंट आहे हे त्याला नमूद करावं लागतं. जर शिक्षा म्हणून लोअर पदावरती तो गेला आणि पे चेंज होत असेल तर त्याला हे मेन्शन करावं लागतं की त्याला किती पे ऍडमिसिबल होईल, त्या माणसाला किती पगार त्याला ग्राह्य होईल. पण तो पगार लोअर पोस्टच्या मॅक्सिमम पेक्षा जास्त होऊ शकत नाही. ठीक आहे. जर कधी कुणाचं प्रमोशन किंवा अपॉइंटमेंट कोणत्याही पोस्टसाठी जर कळलं उद्याला की ती चुकीची होती, तर कारण ती चूक होती म्हणून त्याच्यामुळे जर तुम्हाला काही हायर पे वगैरे मिळाली असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला जेव्हा अपॉइंटमेंट चुकीची होती किंवा तुमचं प्रमोशन चुकीचं होतं आणि तुम्ही लोअर ह्याच्यावरती आणलं गेलं, तुम्हाला लोअर पोस्टवरती किंवा मूळ ज्या स्वरूपात जिथून प्रमोशन झालं होतं तिथे आणलं गेलं, तर त्यावेळेची जी पगार तुम्हाला त्यावेळेस तिथे देय असेल ती अवश्य देय होईल. तेवढीच देय होईल जेवढी लोअर पोस्टवरती होती. पण समजा तुम्ही एखाद्या पोस्टवरती काम करताय, तुमचं प्रमोशन झालं आणि मी जसं सांगितलं की तुम्हाला एक नोशनल इन्क्रीमेंट वगैरे देऊन तुमचं पुढच्या टाइम स्केलमध्ये पे फिक्स झालं, पण तुम्हाला तुमचा जो ज्युनियर होता त्याला काही कारणामुळे त्याला जास्तीची पे मिळते, नॉट इन ऑफिशिएटिंग कॅपॅसिटी बट सबस्टॅन्टिव्ह कॅपॅसिटीमध्ये. तर अशा वेळी जो माणूस सिनियर आहे पण त्याला कमी पे मिळते, त्याची पे मिनिमम तेवढी फिक्स होते जेवढी त्याच्या ज्युनियरला त्यावेळी भेटत आहे. म्हणजे ज्युनियर पेक्षा त्याला कमी पे भेटू शकत नाही. याचा एक रेफरन्स आहे की गव्हर्नमेंटमध्ये ज्युनियरिटी आणि सिनियरिटी ही एका पेच्या संदर्भात असते. बाकी ठीक आहे कॅडर वॅडर आपलं, पण एकाच कॅडरमध्ये जी ज्युनियरिटी सिनियरिटी आहे ती बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ह्यानी फिक्स होते. आपल्या जसं मी सांगितलं की जी तुम्हाला ऍडमिसिबल पे आहे ती पे फक्त तुमच्या जवळपर्यंत तुम्ही ड्युटीवर आहात तवरपर्यंतच तुम्हाला देय आहे, आणि जी सर्व्हिस तुम्ही सँक्शन नाही आहे किंवा ऑथराईज नाही आहे किंवा रेग्युलराईज नाही आहे त्या गोष्टीसाठी तुम्हाला ती पे देय नसते. आणि म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणी कोणत्याही कॅपॅसिटीमध्ये असो, जेव्हा तो माणूस गायब आहे काही कारणामुळे एब्स्कॉन्डिंग आहे आणि नंतर आपण त्याला लिव्ह विदाऊट पे करून टाकतो, लूजली आपण म्हणतो लिव्ह विदाऊट पे, तर तुम्ही जेव्हा एकदा त्याला लिव्ह विदाऊट पे सँक्शन केली म्हणजे तो पिरियड त्याचा रेग्युलराईज झाला, एक ऑर्डर झाला कोणत्याही प्रकारची लिव्ह विदाऊट पे इज ऑल्सो वन सॉर्ट ऑफ लिव्ह, तर त्याच्यामध्ये तो त्याचा लिव्ह रेग्युलराईज झाला. आता तो कारण रेग्युलराईज झाला म्हणून तुम्ही पुढे जाऊन त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची डिपार्टमेंटल एन्क्वायरी करू शकत नाही, आणि त्याचं जे नेक्स्ट इन्क्रीमेंट होईल ते कारण तो पिरियड रेग्युलराईज झाला म्हणून 1 वर्षानंतर ड्यू होईल. जर हा पिरियड डिसाईड नाही झाला तर मग आपल्याला त्याची डिपार्टमेंटल एन्क्वायरी करावी लागते. डिपार्टमेंटल एन्क्वायरी करून जो पिरियड ऑफ ऍब्सेन्स असतो तो डिसाईड करावा लागतो. म्हणून जर जो कोणी माणूस फ्रिक्वेंटली गायब असतो आणि त्याची सवय असते परत परत गायब राहण्याची, त्याची लिव्ह विदाऊट पे किंवा कोणत्याही प्रकारे ती लिव्ह रेग्युलराईज तवर करू नये जवळपर्यंत आपली डिपार्टमेंटल एन्क्वायरी त्याच्या गायब होण्याच्या बाबतीमध्ये जी डिपार्टमेंटल एन्क्वायरी आहे ती कॉन्क्लूड होत नाही किंवा संपत नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवाल. जर आपण कोणत्याही प्रकारे त्याची जी ऍब्सेन्स आहे ती जर रेग्युलराईज करून टाकली, चाहे ती मेडिकल लिव्ह असो, लिव्ह विदाऊट पे असो, एक्स्ट्रॉर्डिनरी लिव्ह असो, काही असून द्या, मग
ती सर्व्हिस त्याची रेग्युलराईज समजली जाते आणि त्याला इन्क्रीमेंट मग त्या डेटला ड्यू असतं. ठीक आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपण जर लीव्ह दिली तर ती इन्क्रीमेंटसाठी ग्राह्य नसते. एक्स्ट्रा ऑर्डिनरी लीव्ह कधीही क्वालिफाईंग सर्व्हिस म्हणून नाही घेतली जात. पण मेडिकल लीव्ह, ट्रेनिंगच्या पिरियड, जॉईनिंग टाइम, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याला देय असतात. या रूल्स प्रमाणे तरी आता हालांकी इन्क्रीमेंट आपण ऍडव्हान्स इन्क्रीमेंट वगैरे बंद करून दिले, पण जर त्याला जे आजच्या तारखेला देय इन्क्रीमेंट आहे त्याच्यापेक्षा जास्त इन्क्रीमेंट पण देय असतात जर त्यांनी काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम केलं असेल किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस असतील तर. पण ते कोण देऊ शकतं? फक्त तो गृहस्थ ज्यांनी त्याला अपॉइंट केलेला आहे, किंवा सॉरी नॉट ज्यांनी अपॉइंट केला, पण जो ती पोस्ट क्रिएट करू शकतो. आता आजच्या तारखेला पोस्ट क्रिएट करणे म्हणजे फक्त शासन आहे, आणि म्हणून फक्त शासनच जे आहे तर तुम्हाला जे देय आहे त्याच्यापेक्षा जास्त इन्क्रीमेंट देऊ शकते. ठीक आहे. मेन मुद्दे याच्यातले मी तुम्हाला सगळे सांगून चुकलो. जर एखाद्या माणसाला कोणत्याही कारणामुळे जी पे मिळते ती ऑफिशिएटिंग कॅपॅसिटीमध्ये जर त्याला जी पे मिळते त्यापेक्षा कमी आहे, मग त्याला एक स्पेशल पे म्हणून मिळते, आणि ती तवरपर्यंत मिळते ती स्पेशल पे जवरपर्यंत त्याची सबस्टॅन्टिव्ह जी ही आहे आणि ऑफिशिएटिंग या दोन्हीचं डिफरन्स खतम नाही होऊन जात. एक अनेक गोष्ट आहे की जेव्हा आपण कोणतं काम करतो, एका पोस्टवरती अपॉइंटेड आहे, आपण सबस्टॅन्टिव्ह कॅपॅसिटीमध्ये कुठेतरी काम करतो आणि आपल्याला ऍडिशनल चार्ज मिळालाय. तर आता अशा ऍडिशनल चार्ज मिळाल्यावर जर ऍडिशनल जी चार्ज मिळाला त्या पोस्टचं काम किंवा ती पोस्ट सबऑर्डिनेट आहे ज्याच्यासाठी मी मूळतः अपॉइंटेड आहे. आता उदाहरणार्थ मी ऍडिशनल पीसीसीएफ आहे आणि मला सीसीएफचा चार्ज दिला गेला, किंवा एखादा एसीएफ आहे त्याला आरएफओचा चार्ज दिला गेला. जेव्हा एक पोस्ट दुसऱ्या पोस्टला सबऑर्डिनेट आहे पण त्याचा ऍडिशनल चार्ज दिला गेला, तेव्हा कोणत्याही प्रकारचं त्या माणसाला ऍडिशनल पे देय होत नाही. पण जर जो ऑफिशिएट करतोय दुसऱ्या पोस्टवर, ज्या पोस्टवरती त्याला त्याच्यात जी त्याचं कामं आहे, त्याची जे स्कोप आहे, त्याची ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, त्याच्या मूळ जे सबस्टॅन्टिव्ह पद आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे. उदाहरणार्थ मी सीसीएफ आहे किंवा एखादा आरएफओ आहे, तो एसीएफचं पदावरती त्याला चार्ज मिळाला ऍडिशनल. मग अशा वेळी त्याला काही, कारण तो हायर कामं करतोय आपल्या पोस्टपेक्षा, तर त्याला काही ऍडिशनल बेनिफिट्स इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज ऑफ पे वगैरे त्याला ड्यू होते, तर ती त्याला मिळते. त्याचे काही पर्सेंटेज आहेत त्या पर्सेंटेज प्रमाणे त्याला मिळतं. तर हे तुमचे आता बेसिकली जे पे रूल्स आहेत त्यातल्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगून झाल्या. याच्या पलीकडे जाऊन काही विशेष नाही आहे. पे रूल्स इज व्हेरी सिम्पल. मी तुम्हाला परत एकदा सांगून देतो याच्यातल्या मोठ्या मोठ्या गोष्टी. जी याच्यातली सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती आहे ड्युटी. ड्युटी म्हणजे जी कोणती गोष्ट, अगदी अगदी आपण ढोबळमानाने म्हटलं तर जी कोणती गोष्ट आपण ऑथराइज्ड गव्हर्नमेंटने केली आहे, नियमाप्रमाणे आहे, त्याप्रमाणे जे काही आपण करतो त्या सर्व गोष्टी, त्याच्यावर जे वेळ व्यतीत होतो, टाइम आपण टाकतो, ते सगळं ड्युटीमध्ये इन्क्लुडेड आहे. उदाहरणार्थ गव्हर्नमेंटच्या ऑर्डरमुळे तुम्ही प्रोबेशनवर गेला, तिथे ट्रेनिंग केली 2 वर्ष 1 वर्ष, ती ड्युटी आहे. गव्हर्नमेंटनी ऑर्डर काढला किंवा तुमच्या ऑफिसरनी ऑर्डर काढला असेल आणि तुम्ही ट्रेनिंगवर गेला, ती ड्युटी आहे. तुमचं गव्हर्नमेंटनी किंवा जो सक्षम अधिकारी आहेत त्यांनी तुमची बदली केली, बदली आपण एका पोस्टवरून दुसऱ्या पोस्टवर जातोय, त्यासाठी जो रिझनेबल टाइम आवश्यक आहे
जो गव्हर्नमेंटने स्पेसिफाय पण केलेला आहे किती असावा, त्याला जॉईनिंग टाइम आपण म्हणतो. तो जॉईनिंग टाइम त्याला ऍडमिसिबल आहे आणि तो पण ड्युटीमध्ये येईल. पण ह्याच्या व्यतिरिक्त जो कोणतं नॉन ऍडमिसिबल गोष्ट असेल तर ती ड्युटीचा पार्ट नाही आहे, मग त्याच्यासाठी तुम्हाला पे पण ऍडमिसिबल नाहीये. जी सुट्टी मंजूर होते ऑथराइज्ड सक्षम अधिकाऱ्याकडून, तो पण ड्युटीचा पार्ट आहे. इन्क्रीमेंट तुम्हाला देय आहे, पण 1 वर्षानंतर. 1 वर्ष जे आहे ते सगळी सर्व्हिस क्वालिफाईंग सर्व्हिस असायला पाहिजे. त्यात कोणत्याही प्रकारचं असा पिरियड नाही येऊ शकत जो रेग्युलराइज नाही आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला जसं मागे सांगितलं की जर आपण एब्स्कॉन्डिंग आहोत कोणत्याही परिस्थितीसाठी किंवा ड्युटीवर नव्हतो, जी कोणत्याही प्रकारे सुट्टीद्वारे किंवा ऑर्डरद्वारे मंजूर नाहीये, तर तो पिरियड तुमचा इन्क्रीमेंटसाठी धरला नाही जाणार. आणि मग जी नेक्स्ट इन्क्रीमेंट आहे ते 1 वर्ष प्लस तेवढा वेळ जो तुम्हाला ऍडमिसिबल नाहीये ते धरून मग तुमची डिसाईड होईल. जी सबस्टॅन्टिव्ह आपली पोस्ट आहे ती आहे जी आपण ज्या पदासाठी मूळतः अपॉइंट झालो आणि ज्याच्यावर आपण मूळतः काम करतोय, परमनंट पोस्ट, ती आपली सबस्टॅन्टिव्ह पोस्ट आहे. लिएन म्हणजे ज्या पदावरती तुमची या ज्या सर्व्हिस या ज्या कॅडरसाठी तुमचं मूळतः रिक्रुटमेंट झालं आणि तुम्ही काम करताय आजच्या तारखेला, जिथे तुम्ही आज जे काही काम करताय तिथून परत येऊन जिथे जॉईन व्हाल त्या पोस्टवरती तुमचा हक्क जो असतो येऊन जॉईन होण्याचा, त्याला आपण म्हणतो लिएन. उदाहरणार्थ एक एसीएफ आहे, ते MMRDA किंवा कुठेही डेप्युटेशनवर गेले तर त्यांची लिएन त्या एसीएफच्या कॅडरच्या त्या पोस्टवर राहील. मग ऑफिशिएटिंग म्हणजे काय? आपण जेव्हा स्वतःच्या पदाचा ज्याच्यावरती मूळतः आपलं पोस्टिंग झाली पण आपण दुसरे जागी काम करतोय, त्याला आपण म्हणतो ऑफिशिएटिंग. त्याचं उदाहरण आहे की एखादा RFO आहे, त्याला चार्ज दिला गेला एसीएफचा, एसीएफला चार्ज दिला गेला DFOचा. एसीएफ त्याची सबस्टॅन्टिव्ह पोस्टिंग आहे आणि DFO त्याची ऑफिशिएटिंग आहे. परमनंट पोस्ट ती पोस्ट आहे ज्याच्यासाठी पे स्ट्रक्चर तर डिफाईन्ड आहे, किती पे असेल, पण त्याला वेळेचं बंधन नाहीये, कोणती पर्टिक्युलर टाइमसाठी ती पोस्ट नाही आहे. टेम्पररी पोस्ट ती आहे ज्याच्यासाठी पे स्ट्रक्चर तर डिफाईन्ड आहे, पण ते काही कालावधीसाठी आहे. त्याचं एक उदाहरण जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्याकडचे वनमजूर वगैरे आहे, किंवा जेव्हा एखादा IFSचा प्रोबेशनर आला आणि त्याच्यासाठी एक पोस्ट आपण क्रिएट करतोय एसीएफची सुपरन्युमरी, तर ती पण टेम्पररी आहे. या सगळ्या टेम्पररी पोस्ट आहे. जी काही कारणामुळे जर तुमचा पे लोअर पोस्टवरती तुम्ही रिव्हर्ट झाला, तो रिव्हर्शन होऊ शकतं बिकॉज ऑफ ती पोस्ट संपून गेली किंवा तुमच्यावर शिक्षा लादली गेली. जर पोस्टच संपून गेली, तिचा स्ट्रक्चर चेंज झाला, तर तुम्ही लोअर ह्याच्यावरती जी पे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये तुमचं जिथे येऊन फिक्स होईल ते होईल, त्या ठिकाणी तुमची पे फिक्स होईल. पण जर शिक्षा म्हणून तुमची पे कमी केली गेली तर त्या शिक्षा करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याला हे मेन्शन करावं लागतं की ती जी लोअरिंग ऑफ तुमची पे आहे त्याचं प्रमाण किती राहील आणि ते किती कालावधीसाठी असेल, ते परमनंट आहे किंवा तात्पुरत्या स्वरूपाचं आहे. जर तात्पुरत्या स्वरूपात असेल तर तुम्हाला त्यावेळेचे एरियर्स भेटणार नाही, पण नंतर जे काही इन्क्रीमेंट ड्यू आहे ते असं मिळेल जणू की तुम्हाला ती शिक्षा दिलीच नाही गेली. फॉरेन सर्व्हिस ती सर्व्हिस आहे जेव्हा तुमच्या सॅलरीचं पेमेंट गव्हर्नमेंटच्या फंड मधून होत नाही. त्याचं एक उदाहरण मी सांगितलं की उद्याला एखादा RFO, ACF, DFO कोणीही वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला डेप्युटेशनवर गेला, त्याचं जे पेमेंट आहे ते वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया एक सोसायटी आहे, त्यांच्या स्वतःच्या फंडमधून होईल आणि तेव्हा त्याची ती सर्व्हिस फॉरेन सर्व्हिस फंड होईल.
फॉरेन सर्व्हिस तुम्ही कॉर्पोरेशन मध्ये कोणते जाऊ शकता डेप्युटेशन वरती. उदाहरणार्थ गव्हर्नमेंटचे बरेचसे कॉर्पोरेशन आहे, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड आहे आणि अशाच प्रकारचे बरेचसे आहेत. तिथे गेला आणि तुमची तिथे त्यांचं आपलं पे स्ट्रक्चर आहे. ते घेताना तुम्हाला एक पर्टिक्युलर पोस्टवर घेतील आणि त्या पोस्टचा जो पे असेल तो तुमच्या ज्या सबस्टॅन्टिव्ह कॅपॅसिटीमध्ये तुम्ही गेला त्यापेक्षा कमी नसेल. पण जर तो त्याच्याहून जास्त असला तर त्या कर्मचाऱ्याला मुभा आहे की तो जास्तीचा स्वीकार करेल किंवा तो त्याला जे ऍडव्हान्टेजेस असेल तो घेईल. आता आणि कुणाला काही विचारायचं असेल तर सांगा. हालांकी ह्याच्याशी पे रूल्स मध्ये नाही दिलाय, पण सस्पेन्शन जर कुणाचं झालं असेल तर त्या सस्पेन्शनच्या वेळी त्याला जे पगार दे, कारण सस्पेन्शनचा अर्थ समजून घ्या. सस्पेन्शनचा अगदी टेक्निकल अर्थ म्हणजे गव्हर्नमेंटचा एक कॉन्ट्रॅक्ट असतो आपल्या कर्मचाऱ्यांबरोबर की तो हे कामं करेल आणि त्याच्या बदल्यामध्ये त्याला एवढा वेतन आणि बाकीच्या गोष्टी त्याला देय होतील. ड्युरिंग सस्पेन्शन तो जो कॉन्ट्रॅक्ट असतो तो सस्पेन्शन मध्ये असतो, म्हणजे त्यावेळेस त्याला त्या सगळ्या गोष्टी ग्राह्य असत नाही. आणि म्हणून त्यावेळेस कारण तो गव्हर्नमेंटचं काम नाही करत आहे, पण त्याला त्याची फॅमिली वगैरे आहे म्हणून निर्वाह भत्ता त्याला दिला जातो. कारण त्यानंतर तो दोषमुक्तही होऊ शकतो किंवा सदोषही असू शकतो. दोषमुक्त झाल्यावरती त्याला जे काही इन्क्रीमेंट आणि त्याची पे होती ती त्याला तशीची तशीच मिळेल, जणू की ते त्याला कोणती शिक्षा मिळालीच नाही आणि तो नॉर्मली काम करत होता. पण जर तो सस्पेन्शनच्या पिरियडमध्ये दोषी ठरला आणि सस्पेन्शनचा पिरियड सस्पेन्शन म्हणून ग्राह्य धरला गेला तर त्या दरम्यानची जी पे आहे तो जो अथॉरिटी ऑर्डर करते डिपार्टमेंटल एन्क्वायरीची ती त्यात स्पेसिफाय करते की सस्पेन्शन पिरियडच्या दरम्यान आपल्याला त्या माणसाला अपचारीला किती पगार आणि हा देय आहे. तसंच जेव्हा पनिशमेंट म्हणून लोअर पोस्टवरती आणलं जातं, पदावनती होते, तेव्हा देखील जो आदेश करणारा माणूस असतो, अथॉरिटी असते, ती त्यात मेन्शन करते की याला किती पगार देय, पण तो पगार जो देय आहे तो ज्या पदावरती पदावनती केली गेली आहे त्याच्यापेक्षा त्या पदाच्या जे जे पे स्ट्रक्चर आहे त्याच्या मॅक्सिमम पेक्षा जास्त नसू शकते. जेव्हा आपल्याला आपल्या ज्युनियरला जास्त पे मिळत असेल काही कारणामुळे, तेव्हा जो सिनियर आहे त्याला त्या ज्युनियरला मिळणाऱ्या पे एवढं मिळणं भाग आहे, हा त्याचा हक्क आहे आणि त्याला तेवढी पे त्याची फिक्स होते. आता मला असं वाटतं मी परत सगळ्या गोष्टी एकदा रिवाईज केल्या. आता कुणाचा काही प्रश्न असेल तर ठीक, नाही तर आपण बंद करूया. हा, तुमचा एक राहून गेला की जे इम्पॉर्टंट आहे, प्रमोशनच्या वेळी आपण जी पे फिक्स करतो ती पे फिक्स करताना त्याचं लोअर पोस्टमध्ये जी पे असते प्लस एक इन्क्रीमेंट, नोशनल आपण त्याला इन्क्रीमेंट म्हणतो, ती आपण आधी काढतो. त्याच्या आधारे तो जो काही अमाऊंट येतो त्याच्या आधारे हायर पोस्टवरती त्याचा पगार जितका काही येतो त्याच्यापेक्षा हायर स्टेजवरती फिक्स केला जातो. या तर तो एक्झॅक्टली तेवढ्या अमाऊंटला मॅच करतो, नाहीतर जो नेक्स्ट ह्याच्यामध्ये स्केलमध्ये पगार प्लस इन्क्रीमेंट त्या अमाऊंट पेक्षा जास्त जिथे कुठे येते इमिजिएटली तिथे फिक्स होतं. जेव्हा प्रोबेशन असतं तेव्हा प्रोबेशन मध्ये आता हल्लीचा एक ऑर्डर आहे त्याच्यामध्ये म्हटलंय प्रोबेशन मध्ये कोणतंही इन्क्रीमेंट देय नाही आहे. पे रूल्स प्रमाणे आहे की पहिलं इन्क्रीमेंट देय आहे आणि दुसरं इन्क्रीमेंट तुम्हाला तेव्हा देय आहे जेव्हा तुमचं प्रोबेशनचं कम्प्लीट पिरियड खतम होऊन आणि कम्प्लिशन रिपोर्ट होऊन जाईल. आता कुणाला काही विचारायचंय? सिंपल रूल्स आहेत ते, काही फारसे असे किचकट नाहीये. सर ते एक विचारायचं होतं, म्हणजे नाही कळेल ते, की समजा आपण जूनच्या अखेर मंजूर करून सुट्टीवर गेलोय आणि 5 जुलैला तुमची सुट्टी संपते,
आणि तुमची इन्क्रीमेंट असते 1 जुलैला. हम्म. अशा वेळी ती इन्क्रीमेंट किती तारखेला लागू होईल? इफ दॅट सुट्टी इज मंजूर, तर तुम्हाला, कारण तो ड्युटीवर आहे पिरियड, म्हणून तुम्हाला तो त्याच तारखेला ड्यू होईल. जर ती अनक्वालिफाईंग सर्व्हिस असेल, काही कारणामुळे, जसं मी सांगितलं की तुमचं ड्युटी इज नॉट ऑथराइज्ड, तर मग ती तेवढ्या वेळेने पुढे जाईल. ऍज लॉंग एज इट इज ऑथराइज, इट इज अ ड्युटी पिरियड इन्क्रीमेंट मध्ये केव्हाही गणला जातो. येस. जेव्हा केव्हा तुमचं, हे नेहमी लक्षात ठेवाल म्हणून मी परत परत सांगतो, पर्टिक्युलरली इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ डिपार्टमेंटल एन्क्वायरीज, की जर एखादा माणूस कोणत्याही कारणामुळे गायब असेल त्याचं, आणि आपल्याला त्याची डिपार्टमेंटल एन्क्वायरी करून त्याच्यावर शिक्षा लादायची असेल, तर या दरम्यान त्याचा तो पिरियड ऑफ ॲब्सेन्स कोणत्याही प्रकारे डिसाईड करू नका. लिव्ह विदाऊट पे नाही, कोणत्याही प्रकारे नाही, एक्स्ट्रा ऑर्डिनरी लिव्ह नाही, काहीही नाही. तो पिरियड अबेयन्स मध्ये असाच ठेवावा जवळपर्यंत त्या डिपार्टमेंटल एन्क्वायरीचा फायनली निर्णय लागत नाही. आणि त्या डिपार्टमेंटल एन्क्वायरीच्या ऑर्डरमध्ये असं म्हटलं जातं की त्या पिरियडला आपण काय म्हणून गणू. जर तो ऑर्डर ड्युटी म्हणून गणू तर मग ठीक आहे, त्याला बाकीचे दे होतात. पण जर नाही आपण म्हणून म्हटलं तर त्याचा तो इन्क्रीमेंट, त्याचा तो पे स्ट्रक्चर ज्याप्रमाणे अफेक्ट होईल ते त्या ऑर्डरमध्ये नमूद असतं. दिस इज ऑल्सो रिलेटेड टू सस्पेन्शन. सस्पेन्शनचा पार्ट जर ड्युटी म्हणून घेतला गेला तर तो ड्युटी म्हणून आहे. सस्पेन्शनचा पार्ट सस्पेन्शन म्हणून घेतला गेला तर तो ड्युटीचा पार्ट नाही समजला जाणार. तुम्ही ड्युटी केली पण नाही. माझ्याच मागच्या वर्षीच्या याच्यामध्ये असं झालंय सर. मी 5 तारखेला जुलैला जॉईन झालो आफ्टर सँक्शन लिव्ह उपभोगून. जे माझी त्यांनी इन्क्रीमेंट 5 तारखेला रिलीज केली. नाही, यू सी द पार्ट ऑफ ड्युटीचं जे त्यांनी दिलेलं आहे ना, आणि इन्क्रीमेंटचं दिलंय. दोन गोष्टी बघा, ड्युटी आणि इन्क्रीमेंट. तर इन्क्रीमेंट जिथे आहे तिथे त्यांनी ते दिलेलं आहे की इन्क्रीमेंट मध्ये जी ड्युटी गणली जाईल दॅट इज इन्क्लुसिव्ह ऑफ ऑथराइज लिव्ह. ओके. मला रिप्रेझेंटेशन करावं लागेल. रिप्रेझेंट करून द्या तुम्ही त्याच्यावरती. येस. इतर कोणी ऑफिसर्सला काही विचारायचं का? हॅलो सर. नमस्कार. तर ज्यावेळेस म्हणजे वनमजुरांच्या बाबतीत थोडा प्रश्न होता. पाठीमाग एक कोर्टाचा निर्णय आला होता की त्यांची 180 दिवस सेवा झालेली आहे तुटक किंवा सलग, त्यांना शासनामध्ये परमनंट केलेलं आहे करावं असं नाही. तर सर इथून पुढे ज्यावेळेस ह्या लोकांचे आपण व्हाउचर वगैरे बनवतो म्हणजे संरक्षण मजुरांचे वगैरे, तर सर त्यावेळेस त्यामध्ये आपण म्हणजे त्यांना गॅप 90 दिवस सलग सेवा म्हणजे व्हाउचर पेमेंट करायचे की नाही करायचं? नाही, हा प्रश्न पेशी रिलेटेड कुठे आला? हा तर तुम्हाला त्याची सर्व्हिस रेग्युलराइज झाली म्हणजे काय झालं, त्याला परमनंट केलं का गव्हर्नमेंटनी? त्या निर्णयामध्ये ज्यांचे 180 दिवस भरले होते 5 ते 6 वर्ष 5 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये, तर त्या लोकांना त्यांनी परमनंट म्हणजे घेतलं सेवेमध्ये. परमनंट करण्याचा अर्थ आहे त्याला कोणत्या ना कोणत्या पोस्टवरती अपॉइंट करणे. ठीक आहे, त्या पोस्टवरती आता ती पोस्ट अस्तित्वात असेल तर ठीक आहे, नाही तर मग कोण करेल? आजच्या तारखेला फक्त गव्हर्नमेंट करेल. मग अशा वेळी तो एक प्रस्ताव पीसीसीएफ ऑफिस पर्यंत होत, म्हणजे सीसीएफ ऑफिस डीसीएफ ऑफिस पासून पीसीसीएफ ऑफिस कडे होत, तो गव्हर्नमेंटला जातो. गव्हर्नमेंटमध्ये एक हाय पॉवर कमिटी आहे फायनान्स वगैरे सगळ्यांची, ते बसून आणि निर्णय घेतात. आणि निर्णय घेतल्याच्या नंतर मग त्यांच्या गव्हर्नमेंटच्या ऑर्डरनी ती पोस्ट क्रिएट होते. मग ती जेव्हा पोस्ट क्रिएट होते तेव्हा त्या पोस्टचं ते पे स्ट्रक्चर पण देतात. आणि ते पे स्ट्रक्चर जेव्हा देतात तेव्हा तुम्ही ती पोस्ट ज्या तारखेपासून क्रिएट झाली त्या तारखेपासून त्याला तुम्ही तो पगार द्या. त्यावर पण तुम्ही देऊच नाही शकत ना, तुमच्या हातात थोडीच आहे पोस्ट क्रिएट करणे. आणि मग त्या ऑर्डरमध्ये जसं दिलेलं असेल त्याप्रमाणे तुम्हाला त्याला द्यावं लागेल. हा, आता उदाहरणार्थ कोर्टाने म्हटलं की ह्याला 1/90 परमनंट करा. आता तुम्ही प्रस्ताव पाठवला, मग गव्हर्नमेंटनी त्याला सँक्शन केलं, गव्हर्नमेंटनी म्हटलं ठीक आहे ह्याला 1/90 पासून परमनंट करा. मग आता त्या वनमजुराला परमनंट करताना ते म्हणतात की या तर म्हणतात, नाही तर हे आपण ग्राह्यच धरतो की वनमजुरांना जे बाकीची पे स्ट्रक्चर आहे ते त्याला पण झाली. मग 1/90 ला तो परमनंट झाला.
त्या वनमजुराची जी पे स्ट्रक्चर आहे त्यांच्या कॅडरसाठी, त्याच्या तो मिनिमम वरती त्या तारखेपासून सुरू करेल. आणि सर नमस्कार. सर मला आणखीन एक क्वेश्चन आहे इन्क्रीमेंट रिलेटेड. सो सर प्रोबेशन पिरियड मध्ये इन्क्रीमेंट ऍक्च्युली कसं आहे, आम्हाला 3 संधी आहेत डिपार्टमेंटल एक्झाम पास होण्याच्या. सो या पिरियड मध्ये जोपर्यंत तुमची डिपार्टमेंटल एक्झाम होत नाही तोपर्यंत तुम्हाला इन्क्रीमेंट मिळत नाही का? किंवा आफ्टर 3 संधी जर तुम्हाला मिळत असतील तर 3 संधी नंतर तुमची इन्क्रीमेंट स्टॉप केली जाते का? येस, बट तुमची जोपर्यंत तुम्ही तो सक्सेसफुली कम्प्लीट करत नाही तोवर तुम्हाला ते इन्क्रीमेंट देय नाहीये. आणि ते इन्क्रीमेंट जेव्हा तुम्ही सक्सेसफुली कम्प्लीट कराल तेव्हा देय राहतील, एरियर्स तुम्हाला देय नाही राहणार. पण पुढचे इन्क्रीमेंट्स असे रिलीज होतील ऍज इफ की तुमचे कधी थांबवले नाही गेले. ओके सर, थँक्यू सर. आणि प्रोबेशन पिरियड मध्ये तो थोडासा आहे. आता एक प्रोबेशन पिरियड मध्ये आता जो हल्लीचा GR आहे त्याच्यात ते म्हणतात की काहीही देय नाही आहे. पे स्ट्रक्चर मध्ये असं लिहिलंय की आपल्या पहिला देय आहे पण सेकंड तेव्हा देय जेव्हा तुमचं कम्प्लीट. सर त्यांचा रोख असा होता की जसं आता त्यांचं प्रोबेशन आहे 3 वर्षाचं, म्हणजे इन्क्लुडिंग ट्रेनिंग पिरियड. दरम्यान त्यांना ट्रेनिंगच्या वेळी एक इन्क्रीमेंट मिळालं. डिपार्टमेंटला आल्यानंतर त्यांना इन्क्रीमेंटच दिलं नाही कारण DE पास नाही म्हणून. आणि मीन व्हाईल ऍक्च्युली त्यांना आता प्रोबेशन नंतर म्हणजे त्या 3 संध्या आहेत त्यांच्या ज्या एक्झाम्स, तर त्या 3 संध्या संपायच्या आहेत. त्यामुळे त्यांची जी इन्क्रीमेंट स्टॉप व्हायला पाहिजे त्या 3 संध्या संपलेल्या पिरियड नंतर स्टॉप व्हायला पाहिजे असं त्यांचं रोख आहे विचार. नॉट व्हेरी क्लिअर ऑन दॅट पॉइंट. तर ते मी थोडंसं माहिती करून मग मी यांना कळवतो आणि देन आय कॅन लेट यू नो. म्हणजे रूल्स मध्ये आपण म्हणताय तसं आहे सर. परंतु प्रॅक्टिकली आता लोक असं करतायत की त्यांना इन्क्रीमेंटच देत नाही जोपर्यंत DE पास नाही होत आहे. पण ऍक्च्युली ते पहिले त्यांच्या ज्या 3 संधीच्या पिरियड आहे तोपर्यंत इन्क्रीमेंट ड्यू आहेच त्यांना आहे ड्यू. तसं टेक्निकली तर ड्यू आहे. नाही पण तो पार्ट जो आहे ना त्यात मी नक्की तुम्हाला पाहून सांगू शकेन. ज्या ऑर्डर मध्ये त्यांनी आता रिसेंटच ऑर्डर आलाय तो ते मी पाहून तुम्हाला मग सांगतो. याच्यामध्ये सर बऱ्याच ठिकाणी सर म्हणजे काही जणांना इन्क्रीमेंट मिळाली आहे आणि काही जणांना इन्क्रीमेंटच मिळाली नाही. ती डिस्पॅरिटी आहे. कारण मी स्वतः सांगतोय की तो ऑर्डर हल्लीचा आलेला आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की जवळ प्रोबेशन तुमचं कम्प्लीट होत नाही तोपर्यंत देय नाही. पण बऱ्याचशा ठिकाणी ते रेग्युलरली दिलं जाते, विच इज रॉंग. ते होत आहे. थँक्यू सर. पण ते तसं होत असेल तर तुम्ही नजरेस आणा ना, रिप्रेझेंट करून द्या. आता सगळ्यांना एक समान झालं पाहिजे जे काही ट्रीटमेंट आहेत ते. माझा क्वेश्चन तेच होता की म्हणजे काही जणांना मिळते काही जणांना मिळत नाहीये आणि अजून 3 संधी कम्प्लीट व्हायच्या आहेत सर बऱ्याच जणांच्या, तरी पण इन्क्रीमेंट स्टॉप आहे. म्हणजे यात ऍक्च्युअल प्रोसेस काय आहे. पण एकदा जे डिपार्टमेंटल एन्क्वायरी तुम्ही नाही करणार तर जोपर्यंत तुम्हाला संधी आहे तोपर्यंत ड्यू आहे. पण एकदा ते झाल्याच्या नंतर मग तुम्हाला ड्यू नाही आहे जर तुम्ही पास नाही करू शकला. पण फ्युचरचे तुमचे इन्क्रीमेंट असेच रिलीज होतील ऍज इफ की तुम्ही मधल्या पिरियड मध्ये कॉन्टिन्युअस तुम्हाला मिळत गेले, म्हणजे भविष्यावर परिणाम न करणारे, पण मधला एरियर तुम्हाला ड्यू नाही होणार. चेतना, आता जे नवीन रूल्स करतायत ना RR, त्याच्यामध्ये या मुद्द्यावर क्लॅरिटी करतायत कारण ही ऑलरेडी शासनाला माहीत झालंय आणि त्या आधीच्या रूल्स मध्ये थोडी अँबिग्युइटी होती. त्यामुळे अशा प्रकारचं चालू होतं, काही ठिकाणी देतात काही ठिकाणी नाही देत आहे. परंतु ते आता क्लिअर होईल जे नवीन रूल्स आहेत. सर थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. बाय. नक्कीच सगळ्यांना परीक्षेच्या दृष्टीने आणि पुढील सेवेसाठी हे उपयुक्त ठरेल. आणि सर्व ऑफिसर्सना मला सांगायचं आहे की बरेच लोक आपल्या पगाराबद्दल काहीच सतर्क नसतात. किती मिळतो इथपासून सोय असते, त्याला कधी इन्क्रीमेंट आहे, त्याचं पे फिक्सेशन बरोबर झालं की नाही, आणि याचा परिणाम नंतर शेवटी ज्यावेळी पे व्हेरिफिकेशनला पुस्तकं जातात किंवा मधल्या कधी गेले तर त्यावेळी मग सगळे इश्यूज येतात. बरेचसे पेन्शन केसेस यामुळे अडतात की पे फिक्सेशन मध्ये काहीतरी चूक झाली. तर म्हणजे जरी तुमच्या हेड ऑफ द ऑफिसने ते सगळं बघायचं आहे तरी पण इंडिव्हिज्युअली तुम्ही पण स्वतः सतर्क राहायचं आहे आणि आपलं पे फिक्सेशन बरोबर झालं किंवा नाही
याच्याबद्दल काळजी घ्यायची आहे. सो थँक्यू व्हेरी मच सर, अँड थँक्यू फॉर ऑल द ऑफिसर्स हू हॅव अटेंडेड. बाय. थँक्यू.